सुप्रभात माझ्या सगळे विद्यार्थी मित्र तसेच पालकांना। तर आपण आपल्या ट्युशनमध्ये वेगवेगळे उपक्रम हे नवीन नवीन चालूच ठेवत असतो। तर आपलं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपण आजपर्यंत जे सांगत होतो की आपली ट्युशन वेगळी आहे, युनिक आहे, याला कारणीभूत पण आहे। आता तुम्ही जर बघितलं तर की बाकीच्या ट्युशनमध्ये जर बघितलं तर फक्त लेसन टू लेसन, म्हणजे लेसन शिकवणं झालं, पेपर संपला, विषय संपला, परीक्षेच्या अगोदरच सुट्टी देऊन देतात। तर आपल्याकडे तसं नसून आपण काय करतो की परीक्षेच्या कालावधीत 2-2 वेळेस बोलून त्यांची तयारी 100% करूनच घेतो। 100% त्यांची तयारी होतातच। आणि पुन्हा पुन्हा आपण पॅरेंट्स मीटिंग घेण्याचं कारणच एक असतं की तुम्ही सुद्धा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिले पाहिजे, याचा हा एकमेव हेतू येत असतो। परंतु आता नवीन विषय घेऊन आलेलो आहे, कारण तेच नाही घेत आपण। पुन्हा इथं आपण गणपतीच्या कालावधीमध्ये खेळ पण घेत असतो, त्याला बक्षीस पण देत असतो, त्याच्यानंतर पॅरेंट्स मीटिंग घेत असतो, सहल एक एक दोन दोन सहल अरेंज होतात। या सगळ्या युनिक गोष्टी आपल्या ट्युशनमध्ये होत असतात। परंतु आता एक महत्त्वाची गोष्ट घेऊन आलेलो आहे। आपलं 3rd सेमिस्टर संपलेलं आहे। या 3rd सेमिस्टर नंतर सगळ्या पालकांना व विद्यार्थ्यांना एक आनंदाची गोष्ट की आता आपला एक सप्ताह चालू होतोय। म्हणजे असं समजा की आजपासूनच एक सप्ताह चालू होतोय। आता पेपर संपलेले, आज जसा लास्टचा पेपर आहे, सप्ताह चालू होतोय। या सप्ताहामध्ये पायाभूत सप्ताह आपण नाव दिलेलं आहे त्याला। पायाभूत सप्ताहामध्ये काय होईल तर नीट लक्ष द्या, युनिक आहे ते थोडंसं, इकडे उभं, थोडंसं युनिक आहे मत आहे। तर या युनिक सप्ताहामध्ये काय काम चालू आहे, काय नाही ते सांगतो, काय होणार आहे युनिक सप्ताहामध्ये। या युनिक सप्ताहामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना, आता आपल्या घरामध्ये कोणी पाहुणे येतं, शेजारचा कोणी येतो, अचानक म्हणतो सांग भाऊ ब्राझीलची राजधानी काय? ब्राझील देश, त्याची राजधानी मुलांना सांगता येत नाही। तर पाठ बी केलेलं असलं तर विसरून जातात मुलं, विसरभोळे असतात, पाढे विसरतात। तर याच्यामध्ये आपण काय करतोय की आमचे जेवढा स्टाफ आहे मी प्रत्येकाला एक एक गोष्ट वाटून दिलेली की या सप्ताहामध्ये त्यांना काय घ्यायचं। तर पहिली गोष्ट पाढे पूर्ण पाठ करून घ्यायचे 25 पर्यंत। दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची अशी आहे की लेकरांकडनं कमीत कमी 50 देशांची नावे पाठ करून घ्यायची व त्याच्या राजधान्या। त्याच्यानंतर भारतामध्ये किती राज्य आहेत, किती घटक राज्य आहेत, तेव्हा त्याच्या राजधान्या कोणत्या आहेत ह्या पाठ करून घ्यायच्या आहे। त्याच्यानंतर नाशिक जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत, ते तालुके कोणते कोणते आहेत ते। त्याच्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोण मोठा आहे ते। आता ह्याच बाजूला थोडं इंग्लिशकडे गेलो तर आपण इंग्लिशचं काय करतो आहोत की बऱ्याचशा लेकरांना अजून सुद्धा काही मिस्टेक्स होतात, म्हणजे जशी इंग्लिशची 12 कडी असते, इंग्लिशची 12 कडी पाठ करून घेऊ। त्याच्यानंतर सायन्स फॅकल्टीमध्ये जर गेलो तर आपण समजा आता लंग्स आहेत, रिप्स आहेत। आता लंग्सची स्पेलिंग काही माहीत नाही, रिप्स येत नाही, रिप्स कुठे ते माहीत नाही, किडनीज माहीत नाही, ॲसोफॅगस माहीत नाही। या सगळ्या एक एक गोष्टी ज्या आहेत ह्या आपण त्यांच्याकडनं या आठवड्यामध्ये, ह्या सप्ताहामध्ये, पायाभूत सप्ताहामध्ये आपण त्यांच्याकडनं करून घेतो। याच्यासाठी पालकांनी एकच गोष्ट लक्षात ठेवायची की शक्यतो मुलाला या पायाभूत सप्ताहामध्ये गैरहजर ठेवू नका। लग्न असो, काही असो, काही असो। कारण कसं आहे, हे काय याच्यामध्ये नाही, हे विद्यार्थ्यांना इन्क्लुडिंग वेगळं देतोय आपण काहीतरी। हे इन्क्लुडिंग वेगळं देण्याचं कारणच असं आहे की विद्यार्थ्यामध्ये सगळ्याच गोष्टीचा फायदा झाला पाहिजे, त्याच्यात सगळ्या गोष्टी, सगळे गुण त्याच्यामध्ये आले पाहिजे, यासाठी आपण ह्या गोष्टी करतोय। त्याच्यासाठी महत्त्वाची सूचना, थोडंसं CBSEच्या विद्यार्थ्यांना थोडंसं फास्टमध्ये जाऊ घेणार आहोत या सगळ्या गोष्टी, परंतु थोडं फास्टमध्ये असणार आहे, कारण त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये पेपर या हिशोबाने। तर हे फक्त पण 8वीच्या खाली आहे, 9वी व 10वी याच्यासाठी हा काही एक प्रोग्राम नाही आहे। हा फक्त 8वीच्या खाली, म्हणजे 0 ते 8वी या वर्गांनाच तो आहे, असं सगळ्या पालकांनी लक्षात ठेवायचं आहे। फक्त एक गोष्ट एकच लक्षात ठेवायची, घरी पण थोडंसं रिव्हिजन पालकांनी घेत राहायची। नाहीतर असं नाही की मास्तर घेत आहेत आणि मॅडम घेत आहेत आणि चाललंय, ट्युशनवाले करून घेत आहेत, असं नाही। आता मी बरंचसं निदर्शनास आलं की आपण जे डबल सायंकाळी वगैरे बोलत होतो, बस पोरं घरी गेले, दप्तर फेकले आणि पालकच आम्हाला सांगतात अजून, नाही पोरांनी काही घरी केलंच नाही। अरे कसं काय केलं नाही, असं नाही चालणार ना।
थोडंसं परीक्षेच्या कालावधीत तुम्ही पण लक्ष द्या. आम्ही तर देतो 100% माझं तर लक्ष असतं. थोडंसं तुम्ही पण घेत चला, हरकत नाही. खेळाच्या वेळेस खेळलं पाहिजे, अभ्यासाच्या वेळेस अभ्यास केला पाहिजे. ह्या सगळ्या दोघी-तिघी गोष्टींचा आपल्याला हेतू आहे. तर असूया, आपण जो आपला सप्ताह आहे त्याच्यासाठी सगळे विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊया व इथंच थांबतो. एक लक्षात ठेवा, काय काय होणार आहे हे सांगितलेलं आहे, नाही का नाही. इंग्लिशचं होणार आहे, मराठीचं, त्याच्यानंतर जॉग्राफीचं म्हणजे देश वगैरे, राजधान्या वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा.